दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। बीएसएफ जवान राजेंद्र पाटील यांना अखेरची सलामी देत वलवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। भडगाव तालुक्यातील वलवाडी गावाचे सुपुत्र आणि सीमा सुरक्षा दलातील बीएसएफ कर्तव्यदक्ष जवान राजेंद्र रामचंद्र पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण भडगाव तालुक्यावर शोककळा पसरली असून वलवाडी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। कर्तव्य बजावताना प्रकृती बिघडली। राजेंद्र पाटील हे सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे कार्यरत होते। देशाचे सीमारक्षण करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। 14 वर्षांची देशसेवा करत राजेंद्र पाटील यांनी सन 2012 मध्ये सीमा सुरक्षा दलात प्रवेश करून देशसेवेची वाट निवडली होती। आपल्या 14 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ सेवक म्हणून ओळख निर्माण केली होती। त्यांच्या या गुणांमुळे सहकाऱ्यांमध्येही ते अत्यंत लोकप्रिय होते। शासकीय इतमामात निरोप देण्यात आला। दिनांक 10 जुलै रोजी राजेंद्र पाटील यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वलवाडी येथे आणण्यात आले। यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना शोक सलामी देऊन मानवंदना दिली। प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। राजेंद्र पाटील अमर रहीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ भाऊजाई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे। एका तरुण जवानाचे अकाली निधन झाले। दक्ष पोलीस न्यूज साठी बापूराव शार्दूल, भडगाव। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह। तोपर्यंत नमस्कार।